हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर आज मी ब्लॉग सायंकाळपासून सुरू करत आहे, कारण तर कालचा थकवा एवढा झालेला आहे त्याच्यामुळे ना अंगपाय पूर्ण बॉडी पेन होत आहेत. म्हणून मग सकाळी सकाळी मी जेव्हा उठली ना तेव्हा मला असं वाटलं की आज नाही निदान 8 वाजेपर्यंत तरी झोपा. पण माझं ना एवढं डोकं दुखत होतं आणि पुन्हा पाठ वगैरे इतकी दुखत होती की ती असं म्हणजे झोपल्यासुद्धा जात नव्हतं. म्हणून मग मी 6:30 वाजताच उठली आणि तेव्हापासून मी जागी आहे. तर झोप काही व्यवस्थित झाली नव्हती, म्हणून मग मी आता दुपारी माझं जेवण खावण झालं आणि तेव्हा मग मी दुपारी जेवण खावण झालं माझं, झोपली. मग मी आराम केला मस्त. तर आता इथे कपडे काढायसाठी मी बाहेर आली, तर मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, छान असं वातावरण झालेलं आहे, छान वाटत आहे, थंड थंड. आणि इकडं काढून ठेवलं होतं, छोटं मंगळसूत्र काढून ठेवलेलं होतं, कारण मला असं वाटलं की विनाकारण शानवी वगैरे म्हणजे पाण्यात खेळताना काही सांगता नाही येत ना, त्याच्यामुळे शानवी वगैरे येऊ शकते किंवा तिचा हात फसू शकते, पाय फसू शकते. आणि त्याला मी पेजसुद्धा लावलेलं होतं, तर म्हणून मग मी काढून टाकलं. आता 2 दिवसा अगोदर आई आल्या होत्या, तर आई बोलल्या की हे मला ओलेलं बिलकुल आवडलेलं नाही आहे, तू हे काढून टाक आणि दुसरं ओ म्हणून. तर मी म्हटलं म्हणजे असं त्यांचं असं लक्ष गेलं, असं लक्ष गेल्याबरोबर कसं ओलं, हे कसं केलेलं आहे, कसं दिसून राहिलं, म्हणजे वेगळेच रिॲक्शन होते त्यांचे. म्हणून मग मला ते रिॲक्शन बघून मला असं वाटत होतं की आता हे बिलकुलच गळ्यात नाही ठेवा, दुसरं होऊन दुसरं तयार करा. तर आता मी बघते, सायंकाळी मी बाहेरच चालली जाते आणि त्यांच्याकडून ओवून घेते आणि व्यवस्थित असं पेच वगैरे काढून टाकते. हे असं याला कसं केलेलं आहे मी, हे असं केलेलं आहे धाग्याचं, तर सेम असंच करून घेते. कारण पेच लावला ना तर खूप त्रास होतो मानेला या मोसममध्ये, जसं म्हणजे गरमी वगैरे व्हायला लागली ना आणि ते पेच जो आहे तो गरम येतो, त्याच्यामुळे खूप त्रास होतो. तर आता ते करून घेते नंतर. आणि आता मी तुमच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे, ते म्हणजे मी डीमार्टमधून काय काय आणलं. तर डीमार्टमधून आणलेलं जेवढं काही आहे तेवढं मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. चला, म्हणजे मला जी मी डोक्यात विचार करून गेली होती ते मी आणलं, म्हणजे माझ्या कामापुरतं जेवढं मला घ्यायचं होतं तेवढं मी आणलं. आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा 2-4 सामान इकडे तिकडे झालेले असेल, तर चला मग शेअर करतो तुमच्यासोबत. आणि दरवाजे तर हवेमुळे असे लागत आहे फटाफट. चला, चला तर मग शेअर करते मी तुमच्यासोबत. आज मी मोबाईल स्टँडवर लावलेला आहे, म्हणजे व्यवस्थित तुमच्यासोबत शेअर करता आलं पाहिजे म्हणून. आणि लाईटचा थोडाफार इश्यू होईल, तर थोडं मॅनेज करून घ्या. चला तर मग दाखवते. हे जे पिशवी आहे ही बॅगमध्ये, या पिशवीमध्ये मी सर्व सामान भरून ठेवलेलं होतं आणि नेमकं हीच पिशवी घरी राहिलेली होती आईकडे. म्हणून मग मी काल जेव्हा गेली ना वॉटर पार्कमध्ये, तेव्हा मग मी ही पिशवी घेऊन आली सोबत. आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करणार. खूप दिवसापासून डोक्यात असलेलं, म्हणजे मी यूट्यूब चॅनल ओपन करायच्या आधीपासून माझं चालू होतं की मला असे भांडे किंवा अशी क्रॉकरीज घ्यायची आहे. बट थोडं ना मग थोड्या वेळानंतर मग अशी विचार करत होती की जाऊ दे ना, काय करायचं आहे, एवढे सर्व भांडे आहे, एवढं सर्व आहे कशाला. म्हणजे दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण दुसऱ्यांच्या व्हिडिओ, म्हणजे मी आधी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायची ना, तेव्हा म्हणजे आत्ताही बघते असं नाही, तर बघायची ना, तर असं वाटत होतं की आपल्याकडे हे भांडं असलं पाहिजे, हे असलं पाहिजे, इंडक्शन असलं पाहिजे, असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे. तर आता मी सध्या भांडे घेतलेले आहे आणि इंडक्शनचा लवकरात लवकर बघते, कारण इंडक्शन पाहिजे. कारण आमचं जे सिलेंडर आहे ते तिकडलं आहे वर्धेतलं, आणि इमर्जन्सीमध्ये आपल्याकडून कधी भरणं होते कधी नाही होत, तर इमर्जन्सीसाठी म्हणून पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे एकदा ना माझ्यासोबत काय झालं, म्हणजे मी माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे त्या नळीला, काय नाही तर म्हणजे नळीमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही तो माहिती नाही. तर ते जे
हे असते ना रेग्युलेटर जे असते ना त्यातून ना पूर्ण गॅस लीक होत होती. आमचं मागच्या वेळेचं जे सिलेंडर आहे ना ते पूर्ण सिलेंडर म्हणजे पूर्ण नाही, त्याच्यातलं थोडंफार तर गॅस अशीच वाया गेलेली आहे. आणि मला ना मी खिडकी वगैरे ओपन करून स्वयंपाक म्हणजे खिडकी ओपन करून स्वयंपाक करत होती ना, त्याच्यामुळे ते गॅसचा तेवढं काही हे येत नव्हतं, मला स्मेल येत नव्हतं. आणि तिथं नेमकं उभं असताना जेव्हा आपण गॅस चालू करतो आणि कंटिन्यू तिथंच उभं असल्यावर स्मेल नाही का येत नव्हता. आणि जेव्हा नंतर मग तिकडल्या रूममध्ये वगैरे गेलं, स्वयंपाक करता करता तिकडल्या रूममध्ये गेलं, तो स्मेल जो आहे तो पूर्ण पसरून जात होता रूममध्ये, त्या म्हणजे किचनमध्ये. तर आल्याबरोबर जसं एंटर केलं तसं नाही का स्मेल पूर्ण तो गॅसचा ना असं म्हणजे येत होता की पूर्ण गॅस म्हणजे लीक होत आहे म्हणून मग तो एकदा प्रॉब्लेम झाला माझ्यासोबत. म्हणजे त्यावेळेस असं झालं की जास्त प्रमाणात गॅस लीक झाला, खूप जास्त प्रमाणात गॅस लीक झाला. तर मग मी तेव्हाच्या तेव्हा ते बंद करून दिलं, कारण शेवटचाच गॅस होता, म्हणजे सिलेंडर संपतच आलेलं होतं. तर तेव्हा मग मी ते स्वयंपाक करायसाठी गॅस लावला. आणि तेव्हा ना इतका आवाज पण येत होता, अक्षरशः कानात आवाज येत होता. पण मला असं वाटलं की बाहेरची हवा वगैरे असेल किंवा कूलर्स वगैरे चालू असतात ना, तर ते पाणी वरून जे पाणी येतं त्याचासुद्धा आमच्या कूलरचा आवाज आमच्या किचनमध्ये येत होता. तर म्हणून मग मी तेवढं काही कानावर घेतलं नाही. आणि मग थोड्या वेळानंतर मग मी बाहेर जाऊन बघितलं आणि आत आली, तेव्हा माझ्या एकदम लक्षात आलं की अरे गॅस खूप जास्त लीक होत आहे. म्हणून मग मी तेव्हाच्या तेव्हा गॅस बंद केला. आणि महत्त्वाचं म्हणजे हे ट्रिपर गेले होते, घरी कोणीच नव्हतं, मी एकटीच होती, शानू होती तिकडे आईकडे. शानूनी तसंही काही केलं नसतं, बट म्हणजे एकटीच होती घरी. आणि मग मी ते गॅस वगैरे सर्व बंद केलं आणि पोळ्या लाटत होती. म्हणजे स्वयंपाक अर्धाच झालेला होता माझा, वरण भात झालेला होता. आणि पुन्हा मला वाटते मी गवार शेंगाची भाजी केली, ते सुद्धा झालेली होती. तर फक्त पोळ्या टाकायच्या होत्या आणि बस तावा ठेवला होता आणि बस एक पोळी लाटून झाली होती. आता काय करायचं तेवढं पूर्ण सर्व काही आहे, सर्व काही मी स्नेहाताईकडे घेऊन गेली आणि तिथे पोळ्या टाकल्या. सर्व काही आहे, कणिक भिजवलेली वगैरे, पोळ्या लाटलेली पोळी, ते सुद्धा सर्व स्नेहाताईकडे घेऊन गेली आणि तिथे मी पोळ्या टाकल्या. आणि मग मी मला ते सर बोलले की गॅस काही तुम्ही ऑन करू नका सध्या तरी. त्याच्यानंतर मला वाटते दुसऱ्या दिवशी पण हे होते नाही, तर मग माझ्या आईने मला टिफिन पाठवला होता. आले हे दुपारी, यांनी मग सर्व गॅस वगैरे सर्व ठीक केलं, मग सर्व काही बरोबर झालं. मग त्यावेळेस मला असं वाटलं की एक इंडक्शन असलेलं कामाचं तर एक इंडक्शन लवकरच घेऊ. तोवर मी तुम्हाला माझे जेवढे भांडे घेतलेले आहे मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. जास्त काही नाही घेतलेलं आहे, महत्त्वाचं मला व्हिडिओ बनवायचा होता त्याच्यासाठी म्हणून मी घेतलेले आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं थोडंसं व्यवस्थित पाहिजे. आणि माझ्या बहिणी म्हणत होत्या, ज्या मामबहिणी आहे ना माझ्या, जानू आणि तनू, काय हे तुझी कढई कशी काळी काळी, आणि ते जेवढी ओरिजिनलमध्ये आहे नाही ना तेवढी व्हिडिओमध्ये जास्त काळी दिसते. मेन म्हणजे आहे तशी ती काळीच, कारण की मला ना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये साबुदाणाच करपलेला आहे. म्हणजे उसळ जी असते साबुदाण्याची ते, कारण मला ना साबुदाण्याचं जे खरवड असते ना ते खूप आवडते. म्हणजे जो पापुद्रा पकडते ना खाली खरवड असते ना ते खूप आवडते. त्या खरवडच्या चक्करमध्ये माझा साबुदाणा सर्व असा काळा काळा होऊन गेला आहे. म्हणजे असं एकदा नाही दोनदा नाही 4-5 वेळा माझ्यासोबत झालेला आहे. म्हणून मग ती कढई मी घासतच जाते आणि पुन्हा नेक्स्ट टाइम साबुदाणा, म्हणून मग आता ते काही निघत नाही. आणि मी काही आता त्याच्यावर जास्त काही जोर दिला नाही. तर म्हणून आता ते तर मी वापरणारच, घरच्यासाठी मी ते वापरणारच, पण मला व्हिडिओमध्ये चांगलं व्यवस्थित दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी मी एक छान मस्त नाही, मला सर्वात आधी मी काढते आणि मग तुम्हाला दाखवते. तर ही नॉनस्टिकची मी एक कढई घेतलेली आहे, ओरिजिनलवाली नाही आहे, पण मी सध्यापुरती तरी एक घेतलेली आहे. नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे. ही पडली मला
मला वाटते ही 400 रुपयापर्यंत तरी पडली. म्हणजे हे काचेचं मला पाहिजे होतं, काचेचं झाकण पाहिजे होतं. आणि कढई घेतलेली आहे, 400च्या वरच आहे ही कढई. तर ही कढई घेतलेली आहे नॉनस्टिकची आणि इंडक्शनवर सुद्धा वापरू शकतो आपण, मस्त आहे. आणि हे माझा दोशाचा तावा माझा बिघडलेला, म्हणजे तो ना दोशाचा तावा खराब झाला. त्याच्यामुळे मग मी दोशाचा तावा खूप दिवस झाले मी दोशाचा तावा बघत होती. तर हा घेतलेला आहे मी नॉनस्टिकचा. हा यूज केला त्या दिवशी आईकडे ना डोसे केले होते त्याच्यासाठी आम्ही हा तावा यूज करून बघितला. तर हा छान मस्त तावा आहे, बघू शकता तुम्ही. छान जाड तावा आहे, मस्त वाटला. तर हा तावा घेतलेला आहे स्मॅशर, बघू शकता तुम्ही. आणि छान जाड आहे मस्त. तर आणि हे घेतलेले आहे मी लाकडी चम्मच घेतलेले आहे. 3 आलेले आहे यात चम्मच, हे बघू शकता तुम्ही. लाकडी चम्मच हे सर्व काडकूड करून ठेवलेलं आहे शानूनी. तिला खूप एक्साइटमेंट असते. तिला तशी मी सोबत घेऊनच गेली, पण मी तिला एका जागी बसवलं आणि मग मी बाकीचं सर्व सामान घेतलेलं आहे. आणि हे घेतलेलं आहे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे यांच्यासाठी म्हणून पाहिजे. यांना चाकू, यांनी मला सांगितलं माझ्यासाठी चाकू आणि एक चॉपिंग बोर्ड आणशील. आणि हे सिलिकॉनचे स्पूली जे आहे ते घेतलेले आहे मी, एक ऑइलिंगसाठी आणि एक स्पॅच्युला आहे सिलिकॉनचा. हे असे 2 मी ऑनलाईन बोलवलेले होते, असे मी ऑनलाईन बोलवलेले होते 2. तर ते ना छोटे निघाले, त्याच्यामुळे मग मी, आणि ते जे आहे ते छानविनी खेळासाठी घेतले. म्हणजे ते तिचं या ब्रशनी ना पेंटिंग करायला लागले ते. मग मी म्हटलं असू दे आता, तू काही मला देऊ नको वापस, तूच घेऊन घे. ट्विझर अँड बॉटल ओपनर. तर हे घेतलेलं आहे, म्हणजेच निंबू पिळायचं. तर हे घेतलेलं आहे एक. माझं आधीचे जे आहे ते पण याच कलरचं होतं आणि अशामधूनच होतं, ते तुटलेलं आहे. ते सुद्धा मी डीमार्टमधूनच घेतलेलं होतं. ते तुटलं, त्याच्यामुळे मग बरेच दिवस झाले होतं नाही. आणि हे असलं की इझिली झटपट आपलं, म्हणजे बी नाही पडत, काही नाही, व्यवस्थित निंबू पिळता पण येतं आणि पटपट होऊन जातं. सर्व कोणी पाहुणे वगैरे आलं आणि घाईचं जर असलं तर पटपट होऊन जातं. म्हणून मला हे आवश्यक होतं, म्हणून हे घेतलेलं आहे एक मी. पुन्हा हे चाकू, मिस्टरांची डिमांड होती की माझ्यासाठी चाकू पाहिजे. तर एक न घेता मी 3 घेतलेले आहे. म्हणजे एक प्लेनवाला पण आहे आणि 2 हे असे म्हणजे दातवाले आहे. हे बघू शकता तुम्ही, काढूनच दाखवते मी. मला शान्वीच्या जरा जपूनच ठेवावं लागेल, कारण तिची धाव चाकूवर जास्त असते. काही पण कट करायसाठी घेते, चाकू दिसले की बस तिचं लपून चालली जाते. मला लपूनच ठेवावं लागेल. असो, हे घेतलेलं आहे सर्विंग प्लेट, बाउल आणि एक डिश घेतलेली आहे. आणि ही चटणी एक दाखवते मी तुम्हाला. हे चटणी बाउल घेतलेले आहे. हे बघू शकता, व्हाईट कलरमध्येच आहे, त्याच्यावर डिझाईन आहे थोडीफार हलकीशी. तर हे 2 घेतलेले आहे मी. तर हे एक घेतलेलं आहे स्नॅक्स बाउल, एकाच डिझाईनमध्ये घेतलेलं आहे. शोधलेले आहे मी. हे जे आहे हे चंकी स्टाईल, म्हणजे असं थोडंसं मॅट फिनिश नाही आहे याच्यामध्ये. तर हे थोडं म्हणजे वेगळं दिसते. वेगळं म्हणजे काही नाही, थोडंफार लाईट पडल्यावर चमकते, कारण मॅट फिनिश नाही आहे याची. तर डिझाईन पूर्ण तशीच आहे, डिझाईन सेमच आहे, म्हणजेच याच्यासारखी. हे बाउल एक मला पाहिजे होतं मोठं असं, सेम आहे, फक्त हे मॅट फिनिशमध्ये आहे. आणि ही प्लेटसुद्धा सर्विंग प्लेट, तर हे सुद्धा मॅट फिनिशमध्ये आहे आणि याची डिझाईन अशी आहे, बघू शकता तुम्ही. हे एक माझ्या कामात येणारी वस्तू आहे, मला पाहिजेच होतं. तर हे घेतलेलं आहे. आणि शान्वीसाठी मी टिफिन घेतलेला आहे. बघा, बापरे, काढ सर्व. आणि मला वाटते यामध्ये काहीतरी खाऊन पण झालेलं आहे, बघू शकतो मी. आणि खूप छान असा मजबूत टिफिन आहे. टिफिन घेतलेला आहे. तर याच्यात तिने काहीतरी खाल्लेलं आहे, हे वेगळं निघते असं.
आणि याचं प्लास्टिक जे आहे ते खूप मजबूत आहे. मला खूप आवडला हा टिफिन, त्याच्यामुळे मग मी घेऊन घेतला. द्यावं लागते तिला तर भाजी पोळी अशी मोकळी दाबून न देता असं थोडंसं मोकळंसर गेलं पाहिजे, म्हणून मी हा तिच्यासाठी थोडा मोठा टिफिन घेतलेला आहे. मी घेतलेलं जेवढं काही सामान आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. ते तुम्हाला कसं वाटलं कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि कसे असतात तिथले भांडे, कोणाचा अनुभव कसा आहे कसा नाही ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच सांगाल. अन्वी उठलेली आहे, तिची तयारी करून देते, तिला फ्रेश करते आणि तिला काय पाहिजे खायला काय नाही ते देते आणि नंतर भेटते तुम्हाला. चला तर मग हवा सुटलेली आहे म्हटलं मस्त. आता खिडकी पण उघडून द्या आणि मग स्वयंपाक करते. आणि इथे छान मनी प्लांट लावलेला आहे. हे समोर हॉलमध्ये होतं, शानूची बास्केट आहे ही, तर हे खूप जुनी झाली आहे, त्याच्यामुळे हे जो बेल्ट आहे ना हा जो बेल्ट आहे ना हा थोडासा बेकार झालेला आहे. बेल्ट म्हणजे इथून तुटलेला आहे वाटते हे, तर हे इथून तुटलेलं आहे, असं अटकून ठेवलं होतं, बट हे निघालं म्हणून इथे आणून ठेवलं. आणि एक काचेच्या ग्लासमध्ये इथे मी एक छोटासा मनी प्लांट लावलेला आहे. छान वाटते असं, थोडंसं किचनमध्ये पण ग्रीनरी पाहिजे असते. आणि आता करते मी नवीन चॉपिंग बोर्डवर नवीन चाकूनी कांद्याची चटणी, कांदा कापते. नवीन चाकू आणि याचं उद्घाटन झालेलं आहे म्हणजे व्हायचं आहे, करते आता. आणि आज स्वयंपाक सकाळचा तसंच आहे, भाजी वगैरे आहे भरपूर. गवाराची शेंगाची भाजी केली होती ती भाजी आहे. आता मी एवढ्या कांद्याची चटणी करते, तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ही आहे, इथे आईचा फोन आलेला आहे, तर इथे आहे शानू. बोल ना ग शानू. माझ्या एवढ्या आईने मी तिला फोन करते, पण ती इथे आली तेव्हापासून बिलकुल बोलत नाही आईसोबत. का बरं? काय होते ना, सकाळी केलेली भाजी ना म्हणजे राहते, कारण आम्ही दोघंच जण आहे आणि माझा हात म्हणजे कमी याचा आहेच नाही. आता मला पोळ्यांचा अंदाज माहीत पडून गेला, तर पोळ्या तरी आता माझ्या हातच्या म्हणजे नेमक्या पोळ्या होते, नाही तर पोळ्या पण मला आधी जास्तच करायची सवय होती. पण आता भाजीमध्ये अजूनपर्यंत काही आली नाही तेवढी सुधारणा. तर भाजी होती सकाळची गवाराच्या शेंगाची, म्हटलं आता काय करावं, कारण यांना कांद्याची चटणी तेवढी काही आवडत नाही, थोडीफार खाऊन घेतात ते, मला आवडते म्हणून. तर कांद्याची चटणी केली मी इथे शिजवलेली. तर सर्वात आधी मी त्यात जिरं मोहरी टाकली आणि मग कांदा मीठ टाकून छान होऊ दिला. त्याच्यानंतर मग कांदा थोडासा तांबूस असं झाल्यानंतर, म्हणजे एकदम जास्त नाही होऊ द्यावा लागत कांदा, कारण जास्त जर कांदा झाला तर तो ना थंड झाल्यावर असा कडक येतो. मग त्यात तिखट मीठ वगैरे घालायचं आणि त्यानंतर थोडा वेळ होऊ द्यायचा आणि मग बंद करून देईल. आणि ते मी आज मला खूप कंटाळा येत होता, तर म्हणून मी आज फुलकेच केले. तर ते झालेलं आहे स्वयंपाक तयार. आणि ही चटणी, गवाराच्या शेंगाची भाजी, एक पोळी, बस एवढंच जेवण घेतलं आहे मी. आणि जेवण खाऊन झालं, सर्व कामं पण आवरून झाले. आली आहे मी इथे बाहेर फिरायसाठी, तर चला थोडं फिरा. मग अशी जेव्हा मी स्वयंपाक करत होती ना तेव्हा मस्त हवा सुटली होती, आणि आता बिलकुल हवा नाही आहे, थोडीफार आहे, पण त्या गरमीच्या समोर हवा म्हणजे खूपच कमी. चला तर मग मी माझ्या व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दूधवाले आमचे आले. आणि व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.